मानूर येथील खून प्रकरणातील आरोपीला 48 तासात अटक. कळवण पोलिसांची धडक कारवाई. अहमदाबादला पळून जाण्याच्या तयारीत असताना देवडी कराड येथून घेतले ताब्यात. कळवण तालुक्यातील मानूर येथे पत्नीच्या खून प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला कळवण पोलिसांनी अवघ्या 48 तासात अटक करून धडक कारवाई केली आहे. विलास दत्तू गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी विलास गायकवाड याने त्याची पत्नी मीना गायकवाड हिच्यावर लाकडी दांड्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत कळवण पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू असतानाच आरोपी तालुक्यातील देवडी कराड येथे आपल्या नातेवाईकांकडे लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी देवडी कराड परिसरात सापळा रचला. आरोपी अहमदाबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत अटक केली. अवघ्या 48 तासात आरोपीला जेरबंद केल्याने कळवण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी साधारण 10 वाजेच्या सुमारास अशी माहिती कळाली की मानूर या ठिकाणी योगेश मनसाराम बागुल याच्या घरी त्याचा साला विलास दत्तू गायकवाड याने त्याच्या पत्नीला मारहाण करून तिचा खून केलेला आहे अशी माहिती मिळाली. अशी माहिती मिळताच API ठोंबरे आम्ही घटनास्थळी गेलो. फॉरेन्सिक तज्ज्ञांचा पुरावा घेतला. तदनंतर आरोपी या मयतावरती पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टममध्ये आरोपीने काहीतरी लाकडासारख्या गोष्टींनी आणि तिला बेदम मारहाण केलेली होती. त्यानंतर आरोपी हा तात्काळ त्या ठिकाणून फरार होता. आरोपीच्या शोधासाठी तात्काळ आम्ही सगळी पथकं रवाना केली. माननीय डॉक्टर स्वामी SP सर यांनी काही आम्हाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. ॲडिशनल मॅडम विमला मॅडम DYSP साहेब या सर्वांनी आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही याचा शोध सुरू केला. आरोपीकडे कुठलाही मोबाईल नसल्यामुळे तांत्रिक शोध तिथे अपुरा पडत होता आणि हा भटका असल्यामुळे आणि कुठेही बेरोजगारीचं मजुरी काम करू शोधणं फार कठीण झालं होतं. आणि अशा परिस्थितीत आम्ही API साहेब आणि आमच्या टीमने याच्यावरती एक ट्रॅप लावला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी एकाकडे बरोबर पैशाची मागणी केली ज्याच्याकडे त्याची उधारी होती आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आल्यानंतर त्याचा पुढे तपास केला. देवळी कराड म्हणून आबोना जे गाव आहे त्या ठिकाणी हा रात्री होता. त्या ठिकाणी रात्री त्या अंधार गावामध्ये पोलिसांनी सापळा लावला. 2 ते 2.5 तास याचा शोध आम्ही घेत होतो. उपलब्ध फोटोपेक्षा हा पुष्कळच वेगळा दिसतो. त्यामुळे याला तात्काळ ओळखण्यासाठी आम्ही काही ओळखणारे व्यक्ती पण सोबत ठेवली आणि हा एका घरात लपून बसला होता. त्या अंधारा रात्री त्या घरामध्ये शोधणं मोठा अवघड होतं आणि ज्या घरात खबर होती त्या खबरातून नेमका बाहेर गेलेला होता आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा याला अंधारात पोलिसांनी अत्यंत तपास कौशल्य कामाचा अनुभव हा सगळा वापर करून कळवण पोलीस स्टेशनची आमची टीम API ठोंबरे साहेब आणि सर्व कर्मचारी यांनी त्याला तात्काळ जेरबंद केला. आरोपी हा तिथून स्वतःसोबत आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन होता. तो अहमदाबादला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो अहमदाबाद पळून जाण्याच्या तयारीच्या आधीच त्याला आम्हाला वरिष्ठांचं जे काही मार्गदर्शन त्याप्रमाणे प्रयत्न केल्यामुळे यश आलेलं आहे. त्यात सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दरम्यान आरोपी विलास गायकवाड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्यासह पोलीस हवालदार पंकज शेवाडे, निलेश शेवाडे, संदीप गांगुर्डे, कृष्णा गवडी, चंद्रकांत चौधरी, संदीप बहिरम, संतोष गवडी, अनिल बहिरम आदी करीत आहेत. कळवण पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे खून प्रकरणातील फरार आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात यश आल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे. मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.